नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सुजाता फिटनेस. तर आज आपण स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा विषय त्याविषयी माहिती घेणार आहेत. तर तो विषय म्हणजे इतिहास विषय. आणि इतिहास या विषयाची विभागणी 3 तुकड्यांमध्ये केली जाते. त्यातील आपला पहिला तुकडा म्हणजे प्राचीन इतिहास, दुसरा म्हणजे मध्ययुगीन इतिहास आणि तिसरा टप्पा म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या असतील तर एमपीएससीला तुमच्या लक्षात येईल प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास याच्यावरती 5-10 मार्काला प्रश्न असतात. आणि तेच जर आपण इकडे पोलीस भरती झालं, तलाठी भरती झालं, याच्यावरती सगळ्यात जास्त ट्रेड जो असतो प्रश्नांचा तो असतो आधुनिक भारताच्या इतिहासावर. आणि आपण जे लेक्चर चालू केलंय ते खास करून पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू केलंय. त्याच्यामुळे आपण सर्वात आधी आधुनिक भारताच्या इतिहासापासून सुरुवात करणार आहे. तर बघा, इतिहास जर म्हटलं तर त्याच्यामध्ये सणावळ्या तारखा पाठ करायला लागतात. त्याच्यामुळे बऱ्याच पोरांना हा विषय थोडासा किचकट वाटतो, अवघड वाटतो. पण तुम्ही जर एखाद्या कालखंडाच्या सिरीज नुसार एखादी गोष्ट जर समजून घेतली, म्हणजे गोष्टीसारखं, एखादी गोष्ट ऐकतो तशी ऐकायची आणि समजून घ्यायची, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही परीक्षेला सामोरे जाणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. तर बघा, आधुनिक भारताची सुरुवात कुठून होती? जिथून युरोप सत्तेचं भारतात आगमन होतं, जिथून युरोपीय सत्ता भारतामध्ये येऊन त्यांची सत्ता गाजवण्यासाठी जो संघर्ष आहे तिथून सुरुवात होती. तर सगळ्यात पहिल्यांदा 1453 साली युरोप खंडातून भारताकडे येण्याचा जो खुशकीचा मार्ग होता, त्या टायमाला त्या शहराला कॉन्स्टँटिनोपल म्हणून ओळखायचे. तेव्हा त्याला तुर्कस्ताननी जिंकून घेतलं आणि आता त्याला इस्तंबूल म्हणून ओळखलं जातं. आणि तुर्कांनी ते शहर जिंकल्यामुळं भारतामध्ये जो घुसण्याचा मार्ग होता तो बंद झाला आणि पोलीस भरतीला पहिला प्रश्न हा इथूनच सुरू होतो. तुर्कांनी मध्ये झांगडगुत्ता घालून ठेवल्यामुळं युरोप देशाला भारतामध्ये संबंध प्रस्थापित करायला अडचण यायला लागली. त्यांना रस्ताच राहिला नाही जायला यायला, कारण त्यांच्या बांधावर तुर्क येऊन बसले. पण युरोपियन लोकांना लई खुजली होती भारतामध्ये येऊन व्यापार करायची. त्याच्यामुळे त्यांनी लगेच दुसरा समुद्री मार्ग सापडायला सुरुवात केली. तर बघा, इतिहास तुम्हाला अवघड जायला नको म्हणून मी माझ्या भाषेत तुम्हाला गोष्टीसारखं समजून सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे तुमच्या बाजूला येऊन वास्को द गामाच तुम्हाला सांगतोय का काय. त्याच्यामुळे लय ताण घेऊ नका, इतिहास एकदम सोपा विषय, समजून घ्या एकदम गोष्टीसारखं. तर बघा, युरोपियन लोकांना लय उत होता भारतामध्ये येऊन व्यापार करायचा. त्याच्यामुळे त्यांना एक रस्ता बंद झाला, त्याच्यामुळे ते काही शांत बसले नाही. त्यांनी लगेच दुसरा समुद्री मार्ग सापडायला सुरुवात केली. त्यालाच अनुसरून 1492 साली कोलंबस भारतामध्ये येण्याचा मार्ग सापडत होता. पण त्याला भारताकडे येण्याचा रस्ता सापडत असताना अमेरिका खंडाचा शोध लागला. 1492 कोलंबस अमेरिका खंड अमेरिका खंड शोध. तर कोलंबसला काय भारताचा शोध लागला नाही. त्याच्यामुळे युरोपीय खंडातील पोर्तुगाल देशांमध्ये वास्को द गामा नावाचं जे कॅरेक्टर होतं, यांनी 1498 साली भारताकडे येण्याचा जलमार्ग शोधून काढला. 1498 वास्को द गामा भारत शोध. तर बघा, याच्या पुढचं जे आहे ते मी टाईप करून टाकते, इथे लिहून देत नाही. आता मी तुम्हाला ते गोष्टीसारखं सांगते, जेणेकरून तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास हा समजायला सोपा जाईल. तर बघा, हे शेट वास्को द गामा रहिवासी पोर्तुगालचे केप ऑफ गुड होप या बंदराला राऊंड मारून कालिकत बंदरावर येऊन पोहोचले. हेच कालिकत बंदर आता सध्या ते केरळ राज्यामध्ये स्थित आहे. आणि त्या टायमाला तिथे झामोरियन राजा त्यांच्या स्वागतासाठी आले होते. अनेक वेळा याच्यावरतीच पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे, भारतात जाणारा पहिला पोर्तुगीज खलासी कोण? तर त्याचं उत्तर आत्ताच आपण बघितलं होतं, ते म्हणजे वास्को द गामा. आणि त्यांच्या स्वागतासाठी आलेले राजा म्हणजे झामोरियन राजा. तर बघा, झामोरियन राजाने वास्को द गामाला अनेक प्रकारच्या सवलती देऊन टाकल्या व्यापारासाठीच्या. आणि तिथून पुढं भारत आणि युरोप यांच्या व्यापारासाठी परत एकदा सुरुवात झाली. तर त्यालाच अनुसरून इथं अजून एक प्रश्न तयार होतो, तर भारतात येणारे पहिले युरोपियन कोण?
तर त्याचं उत्तर देखील पोर्तुगीज आहे. पोर्तुगीज येताना हे सगळ्यात पहिल्यांदा आले, पण जाता ते गोव्यामधून सगळ्यात शेवटला गेले. आपण ते पुढे बघणारच आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्यावरती सर्वाधिक काळ राज्य करणारं कोण, तर त्याचं उत्तर इंग्रज नसून पोर्तुगीज असं आहे. तर आता पुढचं तुम्ही लिहून घ्या. मी नेमकं पावसात एका ठिकाणी धबधब्याला गेले आणि निबार सटकून आपटले आणि हाताला लागलेले, त्याच्यामुळे मी काही लिहून देऊ शकत नाही फळ्यावर. त्याच्यामुळे इथून पुढचं तुम्ही लिहा. भारतात सर्वात प्रथम येणारे युरोपीय पोर्तुगीज. सर्वाधिक काळ आपल्यावरती राज्य करणारे युरोपीय कोण, तर ते पोर्तुगीज. आले भारतात 1498 ला आणि भारताला स्वातंत्र्य भेटले 1947 ला आणि हे शेट गोव्यातून गेले 1961 ला. त्याच्यामुळे भारतावर सर्वाधिक काळ राज्य कोणी केलं, तर यांनी केलं. आणि अनेक पोरं काय करतात, याचं उत्तर इंग्रजच ठोकून देतात, तर ते इथं करेक्शन करून घ्या. त्याच्यामुळं भारतावर सर्वाधिक काळ राज्य करणारे फ्रेंच किंवा इंग्रज नसून ते पोर्तुगीज आहे. आणि भारताबरोबर युरोपीय खंडामधून सगळ्यात पहिल्यांदा व्यापार संबंध प्रस्थापित करणारा देश, तर त्याचं उत्तर देखील पोर्तुगीजच आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर थोडस पुढे गेलो, 1510 साली आदिलशहाकडून पोर्तुगीजांनी गोवा प्रांत जिंकून घेतला. आणि हेच बघत असताना आपण म्हणजे भरतीला जास्त करून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पानिपतच्या लढाया. आतापर्यंत पानिपतच्या 3 लढाया झालेल्या आहे आणि याच्यावरती आतापर्यंत MPSC ला देखील प्रश्न आलेला आहे. जसं की पानिपतची पहिली लढाई कोणाकोणामध्ये झाली, दुसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली आणि ती कोणत्या साली झाली, त्याच्यात नेमकी विजय कोण झालं, पराजय कोण झालं. त्याचबरोबर 1 वर्ष पुणे शहर देखील याच्यावरती प्रश्न आला होता. ऐतिहासिक लढायामुळं चर्चेत आलेलं पानिपत आणि कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, तर त्याचं उत्तर हरियाणा. तर बघा, घ्या लिहून त्याच्यामध्येच पुढं. पानिपतची प्रथम लढाई बाबर वर्सेस इब्राहिम लोदी, हे मोकर बेकार लढाई 1526 साली. या लढाईमध्ये बाबरने इब्राहिम लोदीला आउट करून टाकलं. आणि त्याचबरोबर आपण जर पुढे बघितलं, हिंदुस्थान मधील पहिला मुघल सत्ताधीश म्हणून कोणाची ओळख होती, तर त्याचं उत्तर आहे बाबर. बाबूराव नाही, बाबर. नाही तर काही जण काही गडबड करतील आपली. तर त्याचबरोबर 1556 साली पानिपतची दुसरी लढाई अकबर वर्सेस हेमू. अकबरने हेमूला आउट करून टाकलं. या पानिपतच्या दुसऱ्या लढाईमध्ये अकबर विजयी झाला आणि त्याच्यानंतर पानिपतची तिसरी लढाई झाली, ती म्हणजे 1761 साली अहमद शाह अब्दानी वर्सेस मराठे. यामध्ये अहमद शाह अब्दानी हा विजयी झाला. आता ह्या लढाया लक्षात ठेवण्यासाठी एक छोटासा शॉर्टकट आहे, तर तो तुम्ही शॉर्टकट म्हणूनच लक्षात ठेवा. तर बघा, बाई आहे आम्ही एवढंच लक्षात ठेवायचं. बाई म्हणजे बाबर आणि ई म्हणजे इब्राहिम लोदी आणि आहे मधला आ म्हणजे अकबर आणि ह म्हणजे हेमू. आता आम्ही मधला आ म्हणजे अहमद शाह अब्दाली आणि मी म्हणजे मराठे. तर बघा, युरोपीय सत्तांच्या आगमनाकडे. तर बघा, युरोप सगळ्यात पहिल्यांदा आपल्या बोकांडी बसले. पोर्तुगीज, त्याच्यानंतर डच आणि त्याच्यानंतर इंग्रज, सगळ्यात शेवटला फ्रेंच. आणि या 4 सत्ताधीशांनी मिळून आपला पुरा कार्यक्रम फुकून टाकला. आधी असं म्हणायचे की भारतामधून पहिल्यांदा सोन्याचा धूर निघायचा, भारत सोने की चिडी आहे असं देखील म्हणायचे. आपण देखील कुणाचं ना कुणाचं ऐकलं असतं की भारतामधून सोन्याचा धूर निघायचा, पण आता नुसतं प्रदूषण शिल्लक राहिले. तर बघा, या 4 सत्ताधीशांनी आपला पुरा कार्यक्रम फुकून टाकला. त्याच्यानंतर उरले सुरले आपले राजकारणी असो या विषयावरती न बोललेलं बरं. आपण पुढे जाऊ. पोर्तुगीजांनंतर जेव्हा डच आपल्या भारतात आले, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, त्याच्यानंतर ब्रिटिशांनी पुन्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि फ्रेंचांनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. आता येऊ आपण इसवी सन 1600 साली. आता याला सगळ्यात IMP करून टाका वरती, डायरेक्ट व्हेरी इम्पॉर्टंट लिहून ठेवा. 1600 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. तर आता आपण नकाशाशास्त्र अभ्यास करीत असताना त्याच्यामध्ये उत्तर दिशा ही सगळ्यात महत्वाची असते आणि एका काळी घाटकोपर लोहमार्गाला नकाशाशास्त्रानुसार कागदावर दर्शवली जाणारी एकमेव दिशा कोणती, असा प्रश्न आला होता. त्याचं उत्तरच होतं. उत्तर म्हणजे उत्तर दिशा. त्याला यन म्हणून दर्शवलं असतं बघा. तर त्याचा संदर्भ इथं लागतो. पूर्वेकडील देशांची पश्चिमेकडील देशांबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी स्थापन केलेली कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. युरोपियन देशांना आशिया खंडाकडे असणारा देशाशी व्यापार संबंध प्रस्थापित होणार होता. मग त्याच्यामध्ये इंग्रज असतील, डच असतील किंवा फ्रेंच असतील यांचा समावेश आला. आणि ब्रिटनची महाराणी राणी इलिझाबेथ यांच्या प्रेरणेने या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आता कंसात लिहून घ्या, इलिझाबेथ प्रथम.
आणि याच राणीने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार प्रस्थापित करायला सनद बहाल केली. आता ब्रिटनच्या राणीचं नाव लक्षात ठेवा, म्हणजे जे या 4 प्रमुख राण्या आहेत त्यांची नावं लक्षात ठेवायची. राणी इलिझाबेथ, राणी व्हिक्टोरिया 1857च्या बंडानंतर राणी व्हिक्टोरियाचा जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता, तर ती राणी कोणती? तर ती राणी म्हणजे राणी व्हिक्टोरिया. आणि तिसरा प्रश्न जर आपण बघितला, इंग्रज गव्हर्नर मध्ये केसरीय हिंद उपाधी बहाल केली होती किंवा भारताची सम्राज्ञी राणी व्हिक्टोरिया, स्वातंत्र्यानंतर ब्रिटनची पहिली महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर, आणि चौथं म्हणजे थेरेसा मे. आणि त्याचबरोबर इंग्रजांचा वकील थॉमस रो यांनी राजा जहांगीर या मुघल बादशाहकडून काही व्यापारी सवलती घेतल्या. अशा पद्धतीने इंग्रजांनी भारताबरोबर गोड गोड बोलून व्यापारी संबंध प्रस्थापित केले. आणि इंग्रजांना जेव्हा हा व्यापार नफ्याला व्हायला लागला, त्याच्यात त्यांना खूप जास्त फायदा व्हायला लागला. हे बघून 1664 साली फ्रेंचांनी देखील फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. तर हे जर आताच्या काळात आपल्याला बघायचं असेल, इकडे एकाने धाराशिवला ढवारा थाळी सुरू केली. जेव्हा लोकांनी बघितलं त्याला मोकार फायदा व्हायला लागला, तर ते लगेच महाराष्ट्रात सगळीकडे चालू केली. तर त्याच पद्धतीने लगेच सगळ्यांनी ती थाळी चालू करून दिली आणि सगळीकडे ढवारा ढवारा नाव फेमस होऊन गेलं. तर तो विषय जाऊ द्या, आपण आपल्या अभ्यासाचं बघू. तर अशा पद्धतीने या तिन्ही सत्ताधाऱ्यांनी तिन्ही सत्तांच्या व्यापाराच्या माध्यमातून भारतात आगमन झालं आणि यांच्या विस्ताराला देखील सुरुवात झाली. आणि या हरामखोरांनी आपल्याला देखील लुटायला सुरुवात केली. तर शाळेत असताना आपल्याला शिकवलेलं आहे बघा, व्यापारी म्हणून आले आणि आपल्यावरती राज्य करून गेले आणि आपलीच ठोकून गेले. तर बघा, 1608 साली इंग्रजांनी सुरत येथे पहिली त्यांची वखार स्थापन केली. तर या प्रश्नाला अंडरलाईन करा, हा प्रश्न MPSC ला देखील आलेला आहे. इंग्रजांनी भारतातील सगळ्यात आधी कोणत्या शहरामध्ये आपली वखार स्थापन केली? तर त्याचे उत्तर आहे सुरत. वखार म्हणजे आपल्याकडे असलेली लाकडाची वखार नाही. त्या काळात व्यापार केल्यानंतर, देवाणघेवाण केल्यानंतर जो माल साठून राहायचा, ती माल साठून ठेवायची जी जागा होती त्याला वखार असे म्हणायचे. तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिली वखार स्थापन केली? तर त्याचं उत्तर देखील सुरत. आता स्पर्धा परीक्षेला एक प्रश्न आला तर त्याच्या बाजूचे देखील प्रश्न आपल्याला तयार झाले पाहिजे. सुरत या शहरावरती भरतीला अनेक वेळा प्रश्न आलेले, ते आपण बघून घेऊ आणि मग पुढे निघू. तर बघा, सुरत हे शहर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे गुजरात आणि गुजरात राज्य. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सुरत हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर नदीकाठ आहे त्याचं तापी नदी. तर तापी नदी ही भूगोलामध्ये पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. आणि तापी ही पश्चिम वाहिनी नदी अरबी समुद्राला कोणत्या ठिकाणी मिळते? तर त्याचं उत्तर देखील सुरतच. आणि त्यातीलच पुढचा प्रश्न, भारतातील गुजरात राज्यात कापडाचे मुख्य केंद्र म्हणून त्याचं वर्णन केलं जातं, त्याचं उत्तर देखील सुरतच. आणि त्यातीलच एक IMP असणारा प्रश्न म्हणजे, भारतातील हिऱ्यांना पैलू पाडण्याचे कारखाने कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं उत्तर देखील सुरतच. त्याच्यामुळे भारताची डायमंड सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर त्याचं उत्तर देखील सुरतच. तर अशा पद्धतीने एका प्रश्नाचे 1760 प्रश्न करता आले पाहिजे. तर बघा, त्यातीलच पुढं, तर याच कालखंडामध्ये आपण जर बघितलं, 1756 मध्ये बंगाल प्रांतावर इंग्रजांचं लक्ष गेलं आणि त्या टायमाला बंगालचा जो नवाब होता त्याचं नाव होतं अलीवर्दी खान. अलीवर्दी खान मृत्यू झाला आणि त्याचाच पोरगा सिराजुद्दौला. सिराजुद्दौला याला बंगालचा नवा नवाब केलं. यातच पुढे जास्त विचारत नाही. पण 1760 साली ऑन दी वॉरची लढाई इंग्रज वर्सेस फ्रेंच यांच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि फ्रेंच हारले. त्याच्यामुळे पुढे जे सत्ता समीकरण बदललं, तेव्हा बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये 23 जून 1757 साली प्लासीची लढाई झाली आणि तिथून पुढं ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली. तर त्यावेळेला सिराजुद्दौला याच्याकडे जे सैन्य होतं ते अफाट सैन्य होतं आणि इंग्रजांकडे जे सैन्य होतं ते फक्त बोटावर मोजणे इतकं सैन्य होतं. पण इंग्रजांना हे माहित होतं, समोरासमोर जर युद्ध झालं तर सिराजुद्दौला आपला कार्यक्रम ठोकून टाकेल. त्याच्यामुळे इंग्रजांनी विश्वासघात केला. तेव्हा सिराजुद्दौलाचं नेतृत्व केलं मीर जाफर यांनी आणि इंग्रजांचं नेतृत्व केलं रॉबर्ट क्लाइव्ह यांनी. मीर जाफर हा बेकार कार्यक्रम निघाला आणि त्यांनी गद्दारी केली आणि या हरामखोरामुळे इंग्रज विजयी झाले. अशा पद्धतीने इंग्रजांनी शेवट कूटनीतीचा वापर करून प्लासीच्या लढाईमध्ये विजय मिळवला. तर प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. तर त्या टायमाला बंगाल प्रांत असं म्हणायचे आणि आता त्याला पश्चिम बंगाल म्हणतात. इंग्रजांनी सत्तेचा पाया रोवला तो याच प्लासीच्या लढाईमुळे. आणि इंग्रजांनी सर्वाधिक काळ राज्य केलं जे जर कोणत्या प्रांतावर केलं, त्याचं उत्तर आहे बंगाल प्रांत.
आणि त्याच्यानंतर 1764 साली बक्सरची लढाई इंग्रजांच्या मागे मीर जाफर पूर्ण करून बसल्यामुळं त्याला पदच्युत करून त्याचा जावई मीर कासिम याला गादीवर बसवलं आणि मीर जाफरचा कार्यक्रम इंग्रजांनी ठोकून दिला. त्यांना कळालं आता ह्यो म्हातारा झाला, याचा काही विषय राहिला नाही, याला आता जावई आला, आता आपण जावयाला गादीवर बसून टाकू. त्याच्यामुळे त्याला पदच्युत करून मीर कासिमला गादीवर बसवलं. पण या मीर कासिमने इंग्रजांच्या मागण्या कंटाळून त्यांना विरोध केला पाहिजे असं केलं आणि त्यांनी भारतातील 3 राज्यांना एकत्रित केलं, ते म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी. त्याच्यामध्ये मीर कासिम, सुजा उद्दौला आणि तिसरा म्हणजे शाह आलम, या 3 राजांचं सैन्य एका बाजूला आणि त्या इंग्रजांचं सैन्य एका बाजूला. पण त्यावेळेला हे 3 राज्य एकत्र झाले होते. तेव्हा यांच्याकडे तलवारी, भाले, ढाल असं लढाईसाठी होतं आणि इंग्रजांकडे अत्याधुनिक दारू, गोळा, शस्त्र असं होतं. आणि अशा पद्धतीने या 3 सत्ताधीशांचा इंग्रजांनी पराभव केला आणि इंग्रज विजयी झाले. त्या टायमाला भारतामध्ये 600 संस्थान होते. यांच्या मनामध्ये अशी भीतीची भावना प्रस्थापित झाली, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये असं झालं की 3 राजे एकत्र येऊन देखील त्यांनी इंग्रजांना हरवलं नाही, तर एकटा एक संस्थान असणारा राजा त्यांना कसं हरवणार. अशा प्रकारची पराभवाची मनस्थिती भारतातील अनेक संस्थानिकांची झाली होती आणि याच गोष्टीचा फायदा पुढे इंग्रजांनी घेतला आणि इंग्रजांनी जी सत्ता स्थापन केली, याच्यासाठी हा जो सगळा कारभार आहे हे बघायला एक सत्ता प्रशासक पाहिजे. म्हणून इंग्रजांनी भारतामध्ये सत्ता बघण्यासाठी भारतामध्ये प्रशासकीय प्रमुख नेमायला सुरुवात केली. त्यावेळेला बंगाल प्रांतासाठी गव्हर्नर म्हणजे फक्त बंगाल पुरता मर्यादित. इंग्रजांचा भारतातील पहिला गव्हर्नर कोण, तर तो रॉबर्ट क्लाइव्ह आणि यालाच इंग्रजी सत्तेचा संस्थापक मानला जातो. तर ते तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये. त्याच्याच काळात 1757 साली प्लासी लढाई किंवा 1764 साली बक्सरची लढाई झाली. त्याच्यामुळे ब्रिटिश सत्तेचा संस्थापक म्हणून कोणाची ओळख आहे, तर ते म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह. त्यांनी 1765 मध्ये दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे बंगाल प्रांताचा जो नवाब म्हणजे त्याला फक्त नामधारी म्हणून ठेवायचं, खरी सत्ता आणि सूत्र हलवणारा जो असणार, इंग्रजांचा जो गव्हर्नर असणार तोच असणार, अशा पद्धतीने चालायचं. त्याला दुहेरी शासन व्यवस्था असं म्हणायचं. याच रॉबर्ट क्लाइव्ह वरती पुढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर मग याच व्यक्तीने आत्महत्या केली असं इतिहासात बोललं जातं. पण इंग्रजांचा पहिला गव्हर्नर म्हणून स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने रॉबर्ट क्लाइव्हचे नाव महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न IMP करायचा. एकदा नवी मुंबईच्या पोलीस भरतीला आला होता. इंग्रज कालखंडामध्ये दुहेरी शासन व्यवस्था स्थापन करणारा गव्हर्नर कोण, तर त्याचं उत्तर रॉबर्ट क्लाइव्ह होतं. IMP नंबर 2 करा. तर आता बघा, इंग्रजांचे काही 50-60 गव्हर्नर आहेत. आता त्यातील काही महत्वाचे काही घ्यायचे, ज्याला पाठ करायचे आणि सगळे पाठ करा, काही हरकत नाही. वॉरन हेस्टिंग 1872 यांनी भारतात आल्यानंतर लगेच दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत MPSC च्या परीक्षेमध्ये याच्यावरती 9 वेळा प्रश्न आलेला आहे. 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे कामगार होते स्वतःच व्यापार करायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यामुळे कंपनीला तोटा व्हायला लागला, कंपनी डबघाईला जायला लागली. म्हणून कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा कायदा, याच कायद्याच्या अंतर्गत जिल्हा अधिकारी पद निर्माण झालं. राज्यात जिल्ह्याचा कारभार बघण्यासाठी प्रशासकीय अधिकारी पाहिजे म्हणून जिल्हा अधिकारी पद निर्माण झालं. रेग्युलेटिंग ऍक्ट असेल किंवा त्याच्याशी संदर्भात येणारे काही प्रश्न असतील तर हे अशा प्रकारे. तर बघा, नेमकं मला झालंय उशीर आणि मला जायचं संध्याकाळी ड्युटीला. संबंधित व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. बाकीचं उद्याच्या लेक्चरला घेऊ. धन्यवाद. कारण मला खूप उशीर झालाय, त्याच्यामुळे जायचंय मला लगेच, त्याच्यामुळे बाय. आणि जे मी खाली टाईप करून दिलंय ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, कारण की मला नेमकी जर मी लिहायला घेतलं तर उशीर होतं लेक्चरला आणि माझा हात पण नेमकी जाम झालेला आहे. आणि गोष्टी सारखा इतिहास तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला तो इतिहास समजायला सोपा जाईल. धन्यवाद.